श्री रामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन हा आपला विषय आहे. श्री रामकृष्ण वचनामृतामध्ये आणि श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपल्याला ईश्वर आहे की नाही असा कुठे संदेह, संभ्रम, अविश्वास आढळत नाही. सगळ्या गोष्टी, जो संदेश आहे, उपदेश आहे, ईश्वर आहे असं समजूनच मांडलेलं आहे. आणि ते फार महत्त्वाचं आहे की कारण हा संदेह जो असतो हा आपल्या मनात असतो, दडलेला असतो, तो सतत बाहेर येत असतो. म्हणून वचनामृत वाचण्याचं महत्त्व, गीता वाचण्याचं महत्त्व हेच की प्रारंभीच त्याविषयी आपल्या मनात कुठला संशय राहू देत नाही. आहे आणि नक्की आहे, फक्त त्याला प्राप्त कसं करून घ्यायचं आहे हाच प्रश्न आहे. म्हणून गीतेमध्ये जेवढे काही क्रियापद आहेत 40-50 तरी असतील. ते अश्नुते, प्राप्नोती, अधिगच्छती, गृच्छती, गच्छती असेच क्रियापद आहे. म्हणजे तुम्हाला मिळतं, तुमच्या पदरात पडतं, तुम्हाला अनुभव येतो ईश्वराचा, असं वारंवार सांगितलेलं आहे. कारण तसं आहे म्हणून. तसंच वचनामृतामध्ये सुद्धा वारंवार सांगितलं आहे. ईश्वर आहे की नाही असला प्रश्न आपल्याला वचनामृतामध्ये कुठे दिसणार नाही. भक्त विचारतात, आता पुढे पण येईल आहे की ईश्वराची प्राप्ती म्हणजे जे संसारात आहेत त्यांना देखील ईश्वराचं दर्शन लाभेल असंच ना. म्हणजे संशय आहे, लाभू शकतं न लाभू शकतं. हा जो संशय आहे, कारण संशय यामुळे येतो की आपण ईश्वराचं दर्शन म्हणजे थोडंफार कळलं की आपल्याला संशय येतो. काहीतरी गोष्ट आहे पण ती इतकी मोठी आहे ते कुठे आपण त्याला पात्र नाही, आपल्याला मिळण्याजोगी नाही. असा एक मोठं अंतर निर्माण होतं. तर ते अंतर झालेलं ते कसं कमी करायचं, नाहीसं करायचं, यामध्ये उपदेशाचं स्थान असतं, उपदेशाचं कार्य असतं की नाही. म्हणून इथे जे आपण बघतो आहोत की ईश्वर आणि त्याची सृष्टी याच्याविषयी काही संशय नाही आहे. आणि संसार म्हणजे सृष्टी त्याची. तुम्ही ईश्वराला विसरून जर संसारात जर तुम्ही आपल्याला गुंतवलं तर होरपळून निघाल. तव कथामृतम तप्त जीवनम, तुमचं जीवन तापून निघेल, त्रितापांनी होरपळून निघाल, हे नक्की. कारण हे जग सत्वरजतमाचं मिसळून आहे आणि सतत तुमच्यावर ते सत्वरजतम काम करतील. म्हणून राजयोगामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात, यामुळे माणसाला जगात सुखी होणं शक्यच नाही आहे. कारण तिन्ही गुण एकाच वेळी काम करत असतात. जणू काही तुम्ही घरात आहात, शांतपणे बसले आहात, पण घरात आणखी इतर लोक आहेत, समजा 3 लोक आहेत आणि 3 लोकांचं खूप कडाक्याचं भांडण सुरू आहे, अगदी विशेष प्रकारचं की नाही. तर तुम्ही त्याच्यात तुमचा काही संबंध नाही, पण तुम्हाला मात्र शांती नाही मिळणार. तुम्ही मात्र बरेच गरज नसताना, कारण नसताना तुम्ही डिस्टर्ब व्हाल. म्हणून भगवंताची सृष्टी जरी आहे तरी भगवंताची प्राप्ती करून घेणं, या सृष्टीत राहून, हा विषय आहे. गीतेत हाच विषय वारंवार मांडला आहे आणि आपण वचनामृतामध्ये सुद्धा बघतो आहोत की आपलं जे लक्ष आहे की ईश्वर आहे म्हणजे आहेच, दुसरं म्हणजे तो मिळतोच. प्रश्न आहे फक्त त्याच्यामधले जे अडथळे आहेत ते दूर करायचे, आणि ते अडथळे काय आहेत ते समजून घ्यायचे, आणि ते दूर होतात हे पण समजून घ्यायचे. त्याचा उपाय काय आहे,
म्हणून त्यांनी सांगितलं की साधू संघ आणि प्रार्थना हा उपाय आहेत. हे 2 उपाय आहेत. म्हणजे काय 2च उपाय आहेत काही नाही, अनंत उपाय आहेत आहे की नाही. परंतु या 2मध्ये सगळ्या उपायांचा समावेश होतो की नाही. काहीतरी आपल्याला वर्गीकरण करावं लागतं. 100 गोष्टी लक्षात ठेवता येत नाही, ते कठीण जातं साधारण माणसाला नाही. म्हणून त्याचं वर्गीकरण केलं जातं की ह्या 2 गोष्टी आठवल्या की बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवतात. साधुसंग आणि प्रार्थना. एक गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि एक गोष्ट म्हणजे तुम्हाला न करता प्राप्त होणारी आहे. साधुसंग याचा अर्थ तुम्ही करत काहीच नाही, तुमच्यातर्फे काहीच होत नाही, पण जी गोष्ट घडते किंवा जो परिणाम होतो तो आपोआप होतो की नाही. म्हणजे तुमच्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर, तुमच्या संस्कारावर परिणाम होतो आणि आपोआप तुम्हाला न कळत तुम्ही बदलता. त्याला साधुसंग म्हणतात की नाही. साधू म्हणजे व्यक्तीच्या अर्थाने नाही, ईश्वराला संबंधित ज्या गोष्टी आहेत त्याच्या तुम्ही संपर्कात आले. जसं आपण मंदिरात जातो, देवासमोर उभं राहतो. हिंदू धर्मामध्ये, सनातन वैदिक धर्मामध्ये मंदिराची निर्मिती यासाठीच असते की नाही, की तुम्ही मंदिरात जा, देवासमोर उभे राहा आणि देवाचं दर्शन करा आणि दर्शनाचा जो प्रभाव आहे तुमच्या शरीर, मन, बुद्धी आणि सगळ्या व्यक्तित्वावर पडतो आणि ते अतिशय महत्त्वाचं असतं. मग इतर गोष्टी असतात, चरणामृत असतं, तुम्ही प्रसाद घेता, ऐकता वगैरे गोष्टी असतात, पण मुख्य असतं दर्शन. दर्शन म्हणजे अनुभव. तुम्ही देवाचं प्रत्यक्ष दर्शन घेता. हे सनातन धर्माची ही आहे. इतर धर्मांमध्ये असं नाही. सनातन धर्म मंदिर त्यासाठीच होतात, दर्शनासाठी असतात, ते प्रत्यक्ष अनुभूतीसाठी असतात नाही. मग ते मूर्तीचं हो, फोटोचं हो, पण दर्शन आहे, लक्षात घ्या ते. म्हणून साधुसंग म्हणजे प्रत्यक्ष घडणं, तुम्हाला न कळत घडणं की नाही. तुम्हाला कल्पनाच येत नाही, न कळत माणूस हळूहळू बदलतो. कारण कळून घडणं, कोणाला सांगणं, करणं फार महत्त्वाचं आहे, पण ते कठीण आहे. प्रार्थनाही करायची असते की नाही, प्रार्थनाही करायची असते, पण त्याच्यापासून मन पाहिजे की नाही. त्याशा प्रकारचं मन तुमचं निर्माण झालं पाहिजे आणि मग ती मनातली प्रार्थना आपोआप बाहेर येते नाही. प्रार्थना करणं म्हणजे काय, आधी तो प्रयत्न असतो, पण नंतर मात्र ते आपोआप होतं. आपोआप आपलं प्रार्थना करतो. म्हणून त्यांनी, आपण गेल्या वेळी ती उदाहरणं बघितली की त्याची नोकरी गेली आहे, तो प्रार्थना करायला तर सांगावं लागत नाही, तो आपोआप करतो. घरी कुणीतरी आजारी आहे, आपण आपोआप आपलं मन तडफडतं वगैरे वगैरे. आणि म्हणूनच आपल्याला साधुसंग काय आणि प्रार्थना काय हे स्पष्ट करून सांगत आहे. आपल्याला गीतेमध्ये सुद्धा ह्या गोष्टी खूपदा सांगितल्या आहेत. संपूर्ण 18 अध्याय तेच ते आपल्याला सांगितलं जातं. म्हणून म्हटलं तुम्हाला क्रियापद खूप आहेत. प्रत्यक्ष तुम्हाला गोष्ट मिळते, तुमच्या पदरात पडते. जशी कोणती भौतिक वस्तू एक जण दुसऱ्याला देतो आणि म्हणतो तुला मिळाली, तो म्हणतो मला मिळाली, तसंच ही गोष्ट इथं प्राप्नोती किती झालेलं आहे गीतेमध्ये. प्राप्नोती म्हणजे मिळणं, तुम्हाला मिळते ती गोष्ट. म्हणून तुमचा हक्क आहे या अर्थाने की नाही. तुम्ही बँकेत गेले, तुम्ही तुमचे पैसे काढू शकता, तुमचा हक्क आहे, तो नाही म्हणू शकत नाही. तसा हा तुमचा हक्क आहे. म्हणून ते म्हणतात की तो म्हणतात आज नाही म्हणा, उद्या नाही, तर आम्हाला आजच पाहिजे. म्हणून म्हणतात तुमची मागणी लादायला पाहिजे देवावर, कारण ती लादू शकता या अर्थाने की नाही. म्हणूनच आपली मागणी परमेश्वरावर लादली पाहिजे. आता परमेश्वर नसेल तर लादणार कोणावर तुम्ही आहे की नाही. म्हणून परमेश्वर आहे की नाही हा भागच नाही आहे. आई आहे की नाही, वडील आहे की नाही हा भागच नाही आहे. आई आहे, वडील आहे आणि त्यांच्यावर सगळी मागणी लादता येते आणि आईवडील काहीच करू शकत नाही की नाही. ही पण नक्की गोष्ट असते की नाही. आईवडिलांना काहीच करता येत नाही, तो मग मी उपास करेल की नाही, मी घरून निघून जाईल, नाही तर शेवटी म्हणतो मी जीव देईल. मग बाबा काही जीव बी नको देऊ, तू काय असेल तर घे, जा इथनं आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ असा की तो मुलगा आईवडिलांवर जबरदस्ती करतो, जोर जबरदस्ती करतो. तुमचा कितीही जरी विरोध असला तरी आईवडिलांना काही करता येत नाही. कारण काय, तसं आहे. तसंच परमेश्वराचा आणि जीवाचा हा संबंध आहे. आणि शेवटचं सांगितलं होतं साधुसंगापासून काय आणखी एक फायदा होतो, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि तो म्हणजे सदसत विचार जागतो. ही फार प्रक्रिया, ही लाँग ड्रॉन प्रक्रिया आहे.
खूप काळ पण चालणारी प्रक्रिया आहे की नाही. आज सदसत विचार केला आणि उद्या काहीतरी झालं असं होत नाही. सतत मनामध्ये सदसत विचार चालू राहिला पाहिजे आहे की नाही. त्याचं चिंतन पाहिजे. याचं कारण असं की आपल्या मनामध्ये त्या चिंतनाचा मागमूस पण नसतो आहे की नाही. काहीच नसतं आहे की नाही. आपलं साधारण मन जे असतं जीवाचं आहे की नाही, किंवा ज्याला आपण ठाकूरांनी बद्ध म्हटलं आहे, बद्ध जीवाचं, त्याचं काय असतं, सतत असंच चिंतन चालू असतं आहे की नाही. अनित्य वस्तूचं चिंतन सतत चालू असतं. त्यामुळे ज्या गोष्टी अनित्य आहेत, ज्याला टाईम स्पॅन आहे, एका विशिष्ट काळापर्यंत राहतं, संपतं. जसं मी इंद्रधनुष्याचं उदाहरण दिलं. ते दिसतं आहे, सुंदर दिसतं आहे, मोहक दिसतं आहे, बघायला छान वाटते, पण त्याचा एक टाईम स्पॅन असतो, एक अवधी असतो. दिसतो, नष्ट होतो. त्याला संसार म्हणतात. तर त्याचं अनित्यत्व जे आहे ते त्याचं चिंतन होत नाही. ते नित्य आहे असं समजून चिंतन झालं जातं. त्याला असंच चिंतन म्हणतात. सच्चिंतन होत नाही बघा. साधारण जीवाचं सच्चिंतन होत नाही, थोड्या काळासाठी सुद्धा होत नाही. जपध्यान करणं म्हणजे काय आहे, सत्वस्तूचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणं. किती साधतो नाही साधतो हा प्रश्न वेगळा. कमीत कमी तुम्ही प्रयत्न करत आहात, त्याला खूप महत्त्व आहे. म्हणून श्रीरामकृष्ण इथं म्हणतात आणखी एक मोठा फायदा आहे की जी गोष्ट फार कठीण आहे, जमत नाही, होत नाही, इत्यादी इत्यादी, ती होऊ शकते. कशाने? सत्संगाने की नाही. सत्संगाने, साधुसंगाने ती होऊ शकते. की माणसाच्या मनामध्ये कधीतरी येतं की जग कसं आहे, त्याला एक अवधी आहे, टाईम लिमिट आहे. प्रत्येक गोष्टीला वेळेची मर्यादा असते. जसं आता हे आपला हाचा कार्यक्रम आहे, प्रवचन आहे की नाही. आपण सुरू करतो आणि समाप्त करतो. असं नाही की चालूच आहे, दिवसभर चालू आहे, उद्या चालू आहे, कंटिन्युअस, असं नाही आहे ते की नाही. सुरू झाल्यानंतर ते कुठं अथ असलं की इति हस्त असते की नाही. प्रारंभ असला की समाप्ती असतेच. हे जाणणं ती कमी अधिक असू शकते, परंतु असते मात्र नक्की. तसंच आपल्या आयुष्याला प्रारंभ असतो आणि आयुष्याला शेवट असतो. याला म्हणतात सदसत चिंतन. हे कुठे घडतं आहे की नाही. आपण जगात राहतो, सतत उठल्यापासून तर झोपेपर्यंत स्वप्नामध्ये सुद्धा अनित्य वस्तूंचं चिंतन असतं आहे की नाही. म्हणजे मग आपण ईश्वरतत्वापासून, ब्रह्मतत्वापासून खूप खूप दूर जातो. तो संस्कारच जागा होत नाही. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. ईश्वर नित्य आहे कारण तो सत आहे, बाकी सगळं अनित्य आहे कारण ते असत आहे. आणि हा विचार आपण किती केला तरी तो टिकत नाही की नाही, टिकत नाही तो. म्हणून त्यांनी म्हटलं की हत्ती आहे, हत्तीने काही रस्ता सोडून जर त्यांनी आपली सोंड कुठे खायला वळवली, केळीचं झाड किंवा केळी खायला, तर तो काय करतो, अंकुश ओढतो माहूत. तसंच हा प्रयत्न आहे, सतत करणारा प्रयत्न आहे की नाही. तुमचं मन म्हणजे अंकुश आहे आणि हत्ती म्हणजे मन आहे. त्या अंकुशाने सतत मनाला सांगणं की हे अनित्य आहे, अनित्य आहे, अनित्य आहे की नाही. बघा आहे की नाही. कमीत कमी माहीत तर आहे की मनावर अंकुश ओढायचा असतो आणि ते जर झालं तर मग आपण ही मुंगीच्या पावलांनी का होईना पण आपण हळूहळू पुढे जातो की नाही. आता इथे प्रश्न एक येतो पुन्हा की याची गरजच का भासावी, कशाला पाहिजे अंकुश आणि कशाला पाहिजे हत्ती की नाही. हा एक प्रश्न विचारतो शेजारी, तिथे जो उपस्थित आहे तो, की अंकुश ओढण्याची गरज का भासावी की नाही. कारण मन हे हत्तीसारखं आहे, मत्त आहे, उन्मत्त आहे की नाही. ते आवरत नाही. जसं हत्ती आवरत नसतो अंकुशाशिवाय, तसं मन काही आवरलं जात नाही. तर प्रश्न कशाप्रकारे मांडला आहे की पण पापबुद्धी व्हावीच का. हा प्रश्नही विचित्र आहे, पण अस्वाभाविक नाही वाटत. याचं कारण ज्याला काही लॉजिक नाही ह्या प्रश्नाला की नाही, परंतु आपल्या मनामध्ये स्वाभाविकपणे हा प्रश्न उद्भवतो. जर आपल्या मनामध्ये पापबुद्धी झालीच नसती की हे सगळे प्रॉब्लेमच झाले असते, आपण सरळ ईश्वराचं चिंतन केलं असतं आणि भगवंताला प्राप्त करून घेतलं असतं. असलं कशाला, वाकडा तिकडं मार्ग कशाला, इतके अडथळे कशाला की नाही. देवानी सृष्टी निर्माण केली,
ईश्वराने सृष्टी निर्माण केली, आपल्यालाही निर्माण केलं, आपल्या शरीराला निर्माण केलं, मनालाही निर्माण केलं, बुद्धीलाही निर्माण केलं. मग असंच कशाला निर्माण केलं? तर असंच निर्माण केलं असतं की ते अंकुश ओढायची गरजच पडली नसती, आहे की नाही. मनाला त्यांनी छान शहाणं करून सोडलं असतं की नाही. शहाण्यासारखं जर मन वागलं असतं तर मग ह्याचं त्याला काही नियंत्रण करण्याची गरजच वाटली नसती. आता प्रश्न काही खूप तर्कशुद्ध नाही आहे की नाही, कारण तो आपल्याला ते मूळ विषय समजला नाही आहे. पण तरी पण काही असो, लहान मुलांच्या प्रश्नाला उत्तरं दिली जातात. तो प्रश्न जरी नीट नसला तरी तो प्रश्न असतो आणि त्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याला उत्तर द्यावं लागतं की नाही. तर त्याचं उत्तर त्याच्या प्रश्नाप्रमाणेच आहे की ठाकूर म्हणतात की परमेश्वराच्या दुनियेत सारेच प्रकार आहेत, आहे की नाही. काय मस्त उत्तर आहे बघा, आहे की नाही. तुम्ही असं समजू नका की ईश्वरप्राप्ती किंवा जसं आपण म्हटलं ईश्वरा चरणाप्रती अनुराग हे माणसाच्या जीवनाचं ध्येय आहे, ते लक्ष आहे की नाही. लक्ष आहे तर मग तेवढंच राहायला पाहिजे, इतर गोष्टींची गरजच काय आहे. ते म्हणतात असं नाही, ईश्वराची सृष्टी आहे पण ती कशी आहे की त्याच्यामध्ये सारे प्रकार आहेत की नाही. ते काय आहेत पुढे येईल, ते सारेच प्रकार आहेत आणि त्याच्या पलीकडे त्यांनी चांगलं पण घडवलं आहे, वाईट पण घडवलं आहे की नाही. मग तो नंतरचा खूप प्रश्न आहे, गीतेमध्ये खूपदा आहे की नाही, की जिथे पापही नाही आहे आणि जिथे पुण्यही नाही आहे, जिथे वाईटही नाही आहे चांगलंही नाही आहे, सगळे एकाकार आहे, पण ते खूप दूरची गोष्ट झाली की नाही. ते समजायला जिथे न रावण आहे न ते राम आहे हे समजायला फार वेळ लागतो. फक्त एकच आहे की नाही. म्हणतात ना भगवंताचं वर्णन केलं आहे की एकम, आहे की नाही. एकम म्हणजे एक, आहे की नाही. एक शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो, म्हटलं एकम, एक शब्दाचा अर्थ आपल्याला कळला पण मनामध्ये दोन असतात हे पण आहे. एक म्हटलं की दोन आलं, दोन म्हटलं की तीन आलं, तीन म्हटलं की 100 आले, मग त्याला असंख्य अनंत. म्हणजे तसं नाही आहे, एकम एव आहे, एकम एव, फक्त एकच, आहे की नाही. 2, 3, 4 वगैरे नाही आहे, एकम एव, एक आणि एकच, फक्त एकच. आता थोडंफार समजलं आपल्याला की एक म्हणजे एकच, 2 नाही 3 नाही आहे. समजून नाही चालत, कारण काय आपल्याला समजलं आहे, बरोबर समजलं आहे, अजून खरं समजलं नाही आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये अजूनही आहेच. म्हणून म्हणतात एकम एवम, म्हणजे दोन नाही म्हणायची गरज काय आहे. एक म्हटलं की एकच म्हणावं का लागतं? याचं कारण ते सगळे भाव आपल्या मनात आहे, म्हणून ते सगळे भाव निघून जावं म्हणून ब्रह्माचं वर्णन कसं आहे, एकम एव अद्वितीयम, एक आणि एकच, आणि म्हणजे दोन नाहीच. आता आपल्याला कुठे सुटायला जागा नाही आहे, एक नाही, सगळे त्यांना नाही. आता एक म्हणजे एकच, म्हणजे फक्त ब्रह्मच आहे आणि ब्रह्म आहे म्हणणारा मी नाही आहे की नाही. नाही तर ब्रह्म आहे म्हणून नाही झालं, तर ब्रह्म आहे तर कोण म्हणतं आहे ब्रह्म आहे म्हणून, मी आहे ब्रह्म म्हणणारा. नाही, तसं नाही आहे, तिथे दोन नाही, म्हणजे एकच आहे, एक आणि एकच, जिथे दोन नाही तशा प्रकारचं एक आहे. आता हे समजायला फार फार वेळ आहे. म्हणून त्या प्रश्नाला त्यांनी सुष्टही निर्माण घडविले आहेत आणि दुष्ट पण घडविले आहेत. आता पुढे येईल आहे की नाही. सुष्ट तर ठीक आहे, चांगले लोक ठीक आहेत, पण वाईट कशाला घडविले हाही प्रश्न पण उद्भवतोच. वाईट गोष्टी नसत्या, वाईट माणसं नसती तर आपलं किती छान झालं असतं. आपण चुटकीसरशी भगवंताला प्राप्त करून टाकलं असतं, आपलं मन खूप छान असतं की नाही. हे प्रश्न कसे मजेदार आहेत बघा, पण याला महत्त्व आहे. कारण काय याला, कारण आपण त्या प्रश्नाच्या अवस्थेपर्यंत आहोत की नाही. हे प्रश्न फार मजेदार आहेत, या प्रश्नांना तसं काही अर्थ नाही आहे, परंतु त्याला उत्तरं मात्र मिळाले पाहिजे. म्हणून त्या अवस्थेला जे अनुरूप उत्तर आहे, पापबुद्धी तोच देतो, तशीच असद्बुद्धीही तोच देतो की नाही. आता केवढा मोठा संभ्रम निर्माण होईल आहे की नाही. इकडे म्हणतात की आपलं लक्ष आहे ईश्वराच्या चरणाप्रती अनुराग, आणि इथे म्हणतात की असद्बुद्धी तोच देतो, म्हणजे तो ईश्वरच देतो, आणि सद्बुद्धी तोच देतो. आता असद्बुद्धी देवानेच दिली आणि मग देवाच्या चरणी
भक्ती अनुराग उत्पन्न होणार कसा की नाही. मग आता ती बरीच अडचण निर्माण झाली आहे. मग ठीक आहे, त्याच्याप्रमाणे प्रश्न आहे की नाही, की असद्बुद्धी तोच देतो. देवानेच असद्बुद्धी दिली आहे, म्हणजे ती असद्बुद्धी माझ्यात आहे की नाही. असद्बुद्धी म्हणजे पापबुद्धी आहे की नाही. मग माझ्यावर जबाबदारी नाही आहे, कारण त्यांनी दिलेली आहे, माझी नाही आहे. मला घडवलेलं आहे देवानी, मी स्वतःला घडवलं नाही आहे, देवानी मला घडवलेलं आहे. आणि देवानी मला पापबुद्धी दिली आहे, आणि मग त्याची जबाबदारी माझ्यावर नाही आहे, कारण देवाने दिलेली आहे. देवानी मला घडवलं आहे, पापबुद्धी पण मला दिली आहे, माझी जबाबदारी माझी नाही आहे. मग आहे की नाही, अति सिम्पल. पण तसं नाही आहे. मग मला त्रास कशाला व्हायला पाहिजे की नाही. श्रीरामकृष्ण उत्तर खूप छान देतात की त्यांनी दिलेली आहे जबाबदारी माझ्यावर नाही, असं म्हणणं आपण म्हणू शकतो, म्हणायला काय जातं, परंतु नुसतं म्हणून चालत नाही की नाही. याचं कारण असं आहे की कर्म आणि कर्माचं फळ असतं, हे लक्षात घ्या की नाही. देवाने तुम्हाला निर्माण केलं आहे, देवाने असद्बुद्धी दिली आहे, सद्बुद्धी पण दिलेली आहे. तुम्ही असद्बुद्धीचा वापर करू शकता, सद्बुद्धीचा वापर करू शकता की नाही. सद्बुद्धीचा वापर न करता, ती डेव्हलप न करता, ती विकसित न करता तुम्ही असद्बुद्धी विकसित करत आहात, आणि त्याचं फळाची जबाबदारी माझ्यावर नाही असं म्हणत आहात, हे तर्कशुद्ध नाही आहे की नाही. म्हणजे आता मिरची खाल की नाही, आता मिरची देवानीच बनवलेली आहे की नाही, आणि ते तिखट आहे तुम्हाला माहिती आहे की नाही. तिखट मिरची काही गोड नसते की नाही, मिरची तिखट असते, आणि काही काही मिरच्या फारच तिखट असतात की नाही. तर मिरची तिखट आहे ठरलेलं आहे की नाही. मग तुम्ही जर ती तिखट मिरची खाण्याचं कर्म केलं, मग त्याचं फळ काय आहे, तुमची जीभ भाजणं की नाही, तिखट लागणं. आणि हा कुठला हिशेब, तिखट खाल, मिरची खाल आणि तिखट मात्र लागणार नाही, हा कुठला हिशेब आहे, हा कुठला तर्क आहे तुमचा की नाही. तिखट खाऊ नका, मिरची खाऊ नका, तिखट लागणार नाही की नाही. सिम्पल आहे. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये इथे लिहिलं आहे, हा विद्यार्थ्याचा नियम आहे, पाप केल्यास त्याचं फळ भोगणं भाग पडावं, हा मुळी विधात्याचा सृष्टिकर्त्याचा हा नियम आहे. त्यांनी असंख्य गोष्टी निर्माण केल्या, आणि प्रत्येक गोष्टी स्वभाव निर्माण केला, आणि त्यालाच म्हणतात कर्म आणि कर्माचं फळ आहे की नाही. ते कर्म आणि कर्माचं फळ हे एकत्र असतं की नाही, वेगळं नसतं. कर्म केलं की त्याचं फळ बरोबर त्याच्यासोबतच असतं ते नाही. जसं आता मिरचीचं उदाहरण तर ठाकूरांनी दिलं आहे की नाही. हे मिरची खाण्याचं कर्म तुम्ही केलं तर काय आज मिरची खाल्ली आणि 15 मिनिटांनी तुम्हाला तिखट लागलं असं नाही आहे, ताबडतोब. मग ते तुम्हाला ताबडतोब असो किंवा जसं आता आपण काही खाल्लं, पोट खराब झालं, खाल्लं त्याच्यात 2 तासांनी पोट खराब झालं, पण ती क्रिया सुरू झाली, प्रक्रिया सुरू झालेली आहे की नाही. किंवा आपण काहीतरी समजा हे खाल्लं आणि तो आपल्याला प्रॉब्लेम 2 वर्षांनी झाला की नाही. डायबिटीस वगैरे असतो, पुष्कळ दिवसांनी सुरू होतो. काही ज्युव्हेनाइल डायबिटीस असतात, ते गेल्या जन्मीचे डायबिटीस असतात, बालपणीच ते डायबिटीस होऊन जातो आहे की नाही. म्हणजे काय की कर्म आणि कर्माचं फळ कोणत्याही पद्धतीने केलं तर ते चुकत नसतं नाही. म्हणून ते मथुरबाबांचं उदाहरण दिलं आहे, आणि नंतर लाकडाचं उदाहरण दिलं आहे की नाही. आपल्याला हे करतो त्यावेळी कळत नाही की नाही. चुका केल्यानंतर किंवा वाईट गोष्टी केल्यानंतर किंवा असंच वागल्यामुळे की नाही याचं फळ आहे याची आपल्याला कल्पना येत नाही की नाही. कारण पुष्कळशा गोष्टीमध्ये प्रत्यक्ष काही होत नसतं की नाही. जशी मुलं जेव्हा परीक्षा असते, आता परीक्षा ही फार मोठी गोष्ट आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग काय करतात की कसंही करून हे पास झालं पाहिजे की नाही. आणि आईवडिलांना पण वाटत असते कसे करून मुलगा पास झाला पाहिजे की नाही. मग त्यासाठी सगळेच मार्ग अवलंबले जातात. मग कॉपी करून का होईना, पेपर फुटला होणं काही ना, किंवा मग इतर जण खिडक्यातून नकला टाकतात, म्हणजे असंख्य प्रकार असतात. कारण तिथे काय महत्त्वाचं असतं, एकदा जर पास झालं, ज्ञान वगैरे नंतर पाहू, हा तो पुढचा प्रकार आहे. आत्ता मात्र ही वेळ जी महत्त्वाची आहे ती पार पाडली पाहिजे, याच्यातून बाहेर पडलं पाहिजे की नाही. मग पुढच्या वर्षीला आता आपण चांगला अभ्यास वगैरे करू, जर काही राहिलं आहे ते आपण अभ्यास करून जाऊ. पण आत्ता हा मात्र हे काय झालं पाहिजे, पास होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग वाटेल तसे प्रकार करून
तो माणूस पास होतो. पण ते काय आहे, ते असत कर्म आहे की नाही. तर असत कर्म आहे तर त्याचं फळ पण असत फळच होणार. ते तुम्हाला ताबडतोब दिसत नाही की नाही, पास होऊन जाता की नाही. पुष्कळशा गोष्टी असतात ज्याला भ्रष्ट आचार म्हणतात आहे की नाही. आचार आहे पण तो न्याय्य आचार नाही आहे, अन्याय्य आचार आहे. त्याला गीतेमध्ये अनिष्टम इष्टम मिश्रमच त्रिविध कर्मणं फल म्हटलं आहे की नाही. कर्माचे फळ 3 असतात, उचित, अनुचित आणि मिश्र की नाही. मग तुम्हाला ते पटकन मिळेल की नंतर मिळेल, केव्हा तरी मिळेल, या आणि नाही तर मग या जन्मात शेवट पुढच्या जन्मी मिळेल. आता गेल्या जन्मीचे फळ आपण या जन्मात भोगतो त्यालाच प्रारब्ध म्हणतात आहे की नाही. नाही तर सगळेजण एकच प्रकारचे राहिले असते आहे की नाही. कोणत्याच बाबतीत दोन व्यक्ती एक प्रकारचे नसतात. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यापासून भिन्न असतं. याचं कारण काय, प्रारब्ध कर्म असतं ते की नाही. त्याने जे केलं आहे त्याप्रमाणे त्याला ते सगळं मिळालं आहे जन्मी. आपण या जन्मी पुढच्या वेळी तसंच होईल आहे. म्हणून इथे म्हणतात की त्यावेळी कळत नाही आपल्याला, काही गोष्टी पटकन होतात. मिरची खाल्ली, पटकन तिखट लागलं. पण पटकन गोष्टी पुष्कळ अशा होत नसतात, त्याला वेळ लागत असतो नाही. तसंच मग त्यांनी तिसरं उदाहरण हनुमानाचं उदाहरण दिलं आहे की नाही. मग हे सगळे विकार आहेत. क्रोध हा विकार आहे की नाही. हनुमान हा इथे गेला, रामायणातली घटना आहे. अशोकवनात गेला, सीता तिथे बसलेली आहे, तिला अंगठी वगैरे दिली, ओळख पटवून दिली आणि राम येईल आणि तुझी सुटका करेल, काळजी करू नकोस, मी आहे वगैरे वगैरे. हे सगळं रामायणातल्या गोष्टी आहे की नाही. आता झाल्यानंतर मग ते फळबिळं खाल्ली, उद्ध्वस्त केलं, पकडून नेलं, त्याच्या शेपटीला आग लावली आणि मग तो या माकडाप्रमाणे या भवनावरून त्या भवनावर असा तो उडतो आहे आणि संपूर्ण लंकेला त्यांनी आग लावून दिली. त्याला राग आला आणि त्यांनी आग लावून दिली. हे सगळं क्रमाक्रमाने घडलं. आता घडता घडता त्यावेळा हा विचार नाही आला, हे कर्म आहे ना, हे कर्म आहे की नाही. एक कर्म झालं, दुसरं कर्म, तिसरं कर्म. मी सगळं डिटेल सांगत नाही कारण तुम्हाला माहिती आहे आणि वेळ नाही आहे. 4थं 5वं सगळं झालं ठीक, आग पण लागली, सगळं झालं. आत्ता त्याचा विवेक जागा झाला हनुमंताचा की अरे मी सगळी आग तर लावून दिली लंकेला, पण लंकेमध्ये सीता पण आहे की नाही. तिथे रावण आहे, सगळेच आहे, राक्षस आहे, सगळेच आहे, पण सीताही आहे ना. आत्ताच तिथं भेट घेऊन आलो आहे मी, तिला सांगून आलो आहे की ती सुटका करायला राम येईल म्हणून इथे एक सैन्य घेऊन की नाही. पण सीता आहे ना, तर सीतेचं काय झालं तर काय होणार, हा विचार पहिलाही नाही आला की नाही. म्हणजे हा विचार नंतर येतो, पण हे कर्माचं फळ मात्र होतं ते की नाही. म्हणून ते सुंदर म्हटलं आहे की सीता अशोकवनात आहे की मग राजश्री गडबडू लागले, तळमळू लागले. सीतेचं काही बरं वाईट नाही ना व्हायचं या आशंकेनं की नाही. म्हणून हे जे विकार आहेत, षड्विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, याचं खूप म्हणजे आपण ज्याला म्हणतो नेमके 6 सांगितले आहे. का 6 कशाला, 600 सांगले जातं. तुम्ही 600 काही 6000 सांगा, पण 6मध्ये सगळं काही होऊन जातं आहे की नाही. म्हणून हे प्रातिनिधिक आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मोद, मत्सर, यातून माणसाचं काय होतं, सर्वनाश होतो. माणसाचा जीवाचा सर्वनाश होतो. आता कुठे आपल्याला दिसतं ते होतो की नाही. आपल्याला ज्या प्रकारे घडायचं त्या प्रकारे घडत नाही आपण, आणि आपले या क्षणाला घडत नाही, पुढच्या क्षणाला घडत नाही. कारण काय, मागे जे आहे त्यातूनच आपण इथे निर्माण झालेलो आहोत. पण जसं पाहिजे तसं आपल्याला घडवता येत नाही. आपली खूप इच्छा असली, तळमळीची इच्छा असली तर असं होत नाही. याचं कारण काय, या विकारांचा जोर खूप असतो. म्हणून हे आपण बघितलं, हे जे विकार आहेत आहे की नाही. मथुरबाबूंचं उदाहरण दिलं त्यांनी श्रीरामकृष्णाने. मथुरबाबूंनी आपल्या आयुष्यामध्ये नाना प्रकार केले, जसे इतर लोक करतात. मथुरबाबू काही वेगळे नाही आहेत, सगळेजण करतात. त्यावेळी लक्षात येत नाही आहे, नंतर लक्षात येतं. म्हणून जेव्हा लक्षात येत नाही त्यावेळी आपला विवेक आपल्याला कामास येतो. तो विवेक सांगतो की हे आता तुझ्या लक्षात येत नाही, पुढे असं मिरची आहे. आता मिरची खाल्ली आपण, जिभेला छान लागली, कारण मिरची आवडते पुष्कळांना आहे की नाही. काही गोष्टी तिखट आपल्याला आवडतात, खाल्ली, तिखट खाल्ली, जिभेला लागली, आवडली, छान झालं, मनाचं समाधान झालं आहे की नाही. पण ती पोटाला सहन नाही झाली आहे की नाही. जिभेला तर सहन झाली, जिभेला आवडली, पण ती जिभेवर राहत नाही ना, ती इथून जाऊन खाली जाते, पोटात जाते. मग पोटात गेल्यानंतर मात्र मग ती सहन नाही झाली पोटाला, पोट थोडं वीक झालेलं आहे कोणत्याही कारणाने, पाचनशक्ती दुर्बल झाली आहे. मग ते काय होतं, पोट
गडबड व्हायला लागतं आणि मग त्रास व्हायला लागतो पोट त्याच्यामध्ये. म्हणजे नंतर त्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे हे कसं त्याही तत्काळी काही होऊ शकतं, काही गोष्टी नंतर होऊ शकतात, काही गोष्टी त्याच्यानंतर होऊ शकतात, वगैरे वगैरे वगैरे, आहे की नाही. मग आता पुन्हा प्रश्न येतात. ते सगळे प्रश्न कसे आहेत म्हटले तर आपले तुमच्या आमच्या जसं गीतेमध्ये तुम्ही प्रश्न बघतात अर्जुनाचे, त्या प्रश्नाचा जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की अर्जुनाचे प्रश्न म्हणजे फारच काही ते तात्विक प्रश्न नाही आहेत, आहे की नाही. ते तर्कशुद्ध प्रश्न नाही आहेत. पण एका साधारण माणसाला जे पडतील, जो कधी जीवनाचा विचार करत नाही, जीवनाविषयी सखोल चिंतन करत नाही, हे जीवन म्हणजे फक्त सकाळी उठायचं आणि रात्री झोपायचं एवढं जीवन नसतं, तर त्यामध्ये बऱ्याचशा गंभीर गोष्टी असतात, आहे की नाही. स्वामी विवेकानंद असं म्हणतात, सगळं जीवन काही लहान मुलासारखं खेळण्या बागडण्यामध्ये गमवण्याचं नसतं, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी असतात, त्याचा पण विचार करायचा असतो. म्हणून अर्जुनाचे प्रश्न जे आहेत ते फारच जुजबी प्रश्न आहे, साधारण प्रश्न आहे की नाही. त्यामध्ये काही विशेष काही असं तात्विक काही नाही आहे की नाही, असं त्याच्यामध्ये गांभीर्य काही नाही आहे. पण कृष्णाने उत्तरं दिली आहे मात्र सगळे, आहे की नाही. सगळी उत्तरं दिली. आज अर्जुनाने काही काही प्रश्न म्हणले, अर्जुनाला त्याचं खरोखर त्या प्रश्नाचं काही कळलं की नाही माहीत नाही, की नाही. ते प्रश्न तरी त्याला कळले की नाही माहीत नाही, पण आहे चांगले प्रश्न आहेत, कारण नाही तर उत्तरं तशी दिलीच नसती. तर हे म्हणतो ना, मला द्रष्टुमिती प्रभो, देवा मला तुला बघता येईल काय, की नाही, तुला बघता येईल तर मला दाखव. आता खरं म्हणजे अर्जुना बघण्याला पात्र नाही आहे, पण मित्र आहे, भक्त आहे, बघ तू बघ, तुला दाखवतो आहे की नाही. म्हणजे अशाच प्रकारे जवळपास आपण शेवटपर्यंत बघतो आहे. म्हणून जे प्रश्न असतात ते काही नेहमीच काही ते विद्वानांनी विचारलेले नसतात. काहीतरी ज्यांना हा विषय समजतो यांना काय विषय समजतो हा, परंतु ते प्रश्न महत्त्वाचे यासाठी की आपल्यासाठी. आज हा पुढचा प्रश्न येतो, तर मग ईश्वराने दुष्ट लोक उत्पन्न केले तर कशाला मुळी, हा काय प्रश्न आहे काय, की नाही. आधी सांगून झालं आहे की दुष्ट लोक कशाला, दुष्ट लोक नसते, दुर्योधन दुःशासन नसते, शकुनी नसता, कर्ण नसता, तर मग किती छान झालं असतं, असा प्रश्न आपल्या मनात उद्भवतो, आहे की नाही. पांडवांनी सुखाने राज्य केलं असतं, आहे की नाही. पांडव सुखी झाले असते आणि सगळी प्रजा सुखी झाली असते. मग हे कशाला मध्ये तुम्ही चित्रपटात बघता, आहे की नाही, किंवा कथेमध्ये बघता, नाटकामध्ये बघता, सुरुवातीला खूप छान छान असतं सगळं, एक 10, 15, 20 मिनटं सगळं छान दाखवलं, गाणं वगैरे छान सगळं असते. हळूच काहीतरी भिन असतं आणि जवळपास 70% प्रश्न 80% जो सगळा भाग सगळा बिनसलेलाच असतो. ते प्रॉब्लेम निर्माण होतात, सॉल्व्ह होतात आणि शेवटी पुन्हा कधी कधी ते व्यवस्थित होऊन जातं, आहे की नाही. पण ते कशाला पाहिजे मग सगळंच दे लिव्ड हॅपीली देअर आफ्टर, असं का होऊ नये की नाही. ते म्हणतात तसं नसतं, देवाची सृष्टी तशी नाही, ते समजून घ्या तुम्ही, आहे की नाही. देवाने सृष्टी निर्माण केली, तुम्हाला तुमचं सल्ला घेऊन नाही केली, की नाही. देवाने सृष्टी निर्माण केली, त्याचा मागे कारण आहे की नाही. आता आपण ते पण बघू. आता त्या प्रश्नाचं उत्तर त्याप्रमाणे इथं, दुष्ट लोक कशाला निर्माण केले, याचं उत्तर सिंपल आहे, त्याची इच्छा. तो तुमच्या कल्पनेप्रमाणे निर्माण करणे त्याची इच्छा आहे, तो इच्छामय आहे. इच्छामयी तारा तुम्ही, देव हा इच्छामय आहे की नाही. तुमच्या इच्छेला काहीही महत्त्व नाही आहे की नाही. तुम्हाला काय वाटतं त्याला काहीही अर्थ नाही आहे. त्याची इच्छा आहे, तो इच्छामय, एकमेव अद्वितीयमय की नाही. तिथे तुम्ही नाहीच, मग हे कशाला. मग समजा तो इच्छामय आहे, मग त्याने असं कशाला केलं, दुसरं कोणीच नाही तिथे बघायला, की नाही. खेळ चालू आहे, टी व्ही चालू आहे, कोणी बघायला कोणीच नाही तिथे, की नाही. नाटक चालू आहे मंचावर, समोर एकही व्यक्ती नाही बघायला, मग कशाला पाहिजे नाटक तिथे, आहे की नाही. कोणीच नाही बघायला. तर त्याची लीला आहे, ते एकमेव अद्वितीयम, आहे की नाही. त्याला कोणाची गरज नाही आहे की नाही. तोच खेळ करतो आणि तोच बघतो आहे, एकम एव अद्वितीयम की नाही. त्याच्याशिवाय कोणीच नाही आहे. म्हणून म्हटलं लीला म्हणजे खेळ की नाही. रामलीला, कृष्णलीला, याचा अर्थ काय आहे की नाही. तिथे दोन नाहीच आहे. त्याची इच्छा, त्याची लीला नाही. म्हणजे त्याच्या मायेत विद्याही आहे आणि अविद्याही आहे. ज्ञान पण आहे, अज्ञान पण आहे, विवेक पण आहे, अविवेक पण आहे. असं कशाला केलं. म्हणून गीतेमध्ये द्वंद्व मोह म्हटलं आहे
इच्छाद्वेषसमुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोह सर्गे यांती परंतप. सर्ग म्हणजे सृष्टी. हे परंतप अर्जुना, यांती सर्गे यांती परंतप. सृष्टी तशीच निर्माण केली आहे. द्वंद्वमोह आहे. द्वंद्वमोह विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्य नामयम. की नाही, इच्छाद्वेषसमुत्थेन द्वंद्वमोहेना हे द्वंद्वमोह उत्पन्न करतं. या दोन गोष्टी जर तुम्हाला कळलं की एकच आहे, एकमेव अद्वित, मोहच निर्माण होणार नाही. पण दोन निर्माण झाल्या, एक व्यक्ती आहे आणि दुसरी व्यक्ती आली की तो मोह निर्माण झाला. एक गोष्ट आहे त्याला म्हणतात भोक्ता आणि भोग्य, आहे की नाही. तुमच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. सर्वभूतानि सम्मोह. देवाने अशी सृष्टी निर्माण केली की एकदा झाडून सगळे समूहात होतात. नुसता मोह नाही, समूह, संभ्रम निर्माण होतो, मोहात पडतो, मूढ अवस्था प्राप्त होते. हे आत्ता निर्माण झालं नाही अर्जुना. ज्यावेळी सृष्टी निर्माण झाली त्यावेळी झालं हे. त्याला तू काय करणार नाही. त्यामुळे इथे हे जे उत्तर आहेत म्हटले तर खूप तात्विक आहेत, म्हटले तर तुमच्या आमच्या समजण्याच्या कक्षेत येतील असे पण आहेत की नाही. त्याच्या मायेत विद्याही आहे आणि अविद्याही आहे. आता त्याला म्हणतात अंधार आहे, अंधाराची सुद्धा जरूर आहे, ते आवश्यक पण आहे. असे म्हणता येईल की अविद्येची गरज आहे, अंधाराची गरज आहे, कारण हे मायेचे दोन रूप आहेत. अंधार आहे म्हणून उजेडाची किंमत आणखीच वाटते, उजेडाचा महिमा कळतो. काही काही गोष्टी आपण अंधारात चांगला बघू शकतो, दिवसा बघून काही फायदा नाही. रात्र झाली नंतरच मग दिवे वगैरे लावून मग आपण छान बघतो. त्यालाही अर्थ आहे. अंधाराला पण नुसता दिवसच आहे. काही ठिकाणी अंटार्क्टिकामध्ये 6 महिने नुसता उजेडच असतो, अंधार होतच नाही, आहे की नाही. आता समजा रात्र झालीच नाही तर कसं होईल, शक्य आहे का. आपल्याला दिवस आहे, रात्र आहे, त्याच्यामुळे आपल्याला पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, त्याला आपल्याला काहीतरी त्याची गंमत आहे. आता काम, क्रोध, लोभ ह्या गोष्टी आहेत, विकार आहेत, ह्या वाईट आहेत. ते म्हणतात वाईट आहेत, खऱ्या नक्कीच वाईट आहेत. ते आपलं नुकसान करतात, नक्कीच नुकसान करतात. काम, क्रोध, लोभ हे तिन्ही गोष्टी आपल्याला माहीत आहे. काम, क्रोध, लोभामुळे कितीतरी नुकसान झालं आहे. म्हणजे देशांचं नुकसान, जगाचं किती नुकसान झालं आहे, व्यक्ती तर होतंच. असं असूनसुद्धा पण तरीही त्यानं दिल्यात. त्या कशासाठी, कशाला. आता एक वैशिष्ट्यपूर्ण उत्तर आहे, एक वेगळ्या प्रकारचं उत्तर आहे. ते तुम्हाला समजेल तर बघा, तसं समजायला काही कठीण नाही आहे. मोठी माणसं तयार करायचीत म्हणून. समजलं तर बघा. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर वगैरे विकार आहेत प्रातिनिधिक. हे कशासाठी आहेत, देवानं कशाला निर्माण केलीत. मोठी माणसं निर्माण करायचीत म्हणून. आता मोठी माणसं काम, क्रोधातून कशी निर्माण होणार, या विकारातून कशी निर्माण होणार, आहे की नाही. हा मनात पटकन आपल्या मनामध्ये प्रश्न येतो. याचं उत्तर असं आहे की इंद्रियावर जय मिळवल्यानं माणूस मोठा होतो, आहे की नाही. या गोष्टी आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर जय मिळवत आहात. आणि जय मिळाल्यानंतर तुम्ही मोठे व्हाल, म्हणजे महान व्हाल. मोठं म्हणजे ग्रेट, महान या अर्थाने. वयाने मोठं नाही, शरीराने मोठं नाही, तर तुम्ही कशाने मोठे व्हाल, तुम्ही जयी व्हाल. आज तुम्ही पराभूत आहात, तर माणूस हा विजयी होतो. आणि विजयी होण्यासाठी तुम्हाला शत्रूवर मात करावी लागते. आणि तुम्ही शत्रूच नाही, तुम्ही जिंकाल कसे. नंतर म्हटलेलं आहे की प्रत्यक्ष ईश्वर लाभ देखील करता येऊ शकतो. आता समजूला थोडं सोपी झालं आहे की नाही. या गोष्टी आहे म्हणून प्रत्यक्ष तुम्ही ईश्वराचं दर्शनसुद्धा करू शकता. आणखी म्हटलं आहे पुढे की शिवाय जितेंद्रिय मनुष्य काय करू शकणार नाही. अर्जुन जितेंद्रिय होता असं म्हटलं आहे महाभारतामध्ये, की नाही. म्हणून तो ब्रह्मास्त्र वापस घेऊ शकला. अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं, यांनी सोडलं. अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र वापस नाही घेता आलं, अर्जुनाने वापस घेतलं. ब्रह्मास्त्र मला वापस घेता येत नाही, मी इंद्रिय जयने असं अश्वत्थामा म्हणतो. अर्जुनाने वापस घेतलं. मात्र म्हणतात जितेंद्रिय मनुष्य काय करू शकणार नाही. प्रत्यक्ष ईश्वर लाभ देखील त्याच्या कृपेने, म्हणजे भगवंताच्या कृपेने करून घेऊ शकतो. आणि शेवटची गोष्ट म्हणजे हे कशाला आहे, काम, क्रोध, लोभ, विकार कशाला आहे. क्या विकाराने सृष्टी होते, नाही तर सृष्टीच निर्माण झाली नसते. जी काही सृष्टी तुम्हाला माहिती आहे, दिसते, आहे की नाही. ती माया असली, प्रत्यक्ष नसली, तो भास असला किंवा संमोहन जरी असलं,
तरी ते आहे की. जोपर्यंत तुम्हाला ईश्वराचं दर्शन होत नाही तोपर्यंत ते आहेच की, ते कुठं बाहेर नाही जाणार. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की एक तर ईश्वरलाभ करता येऊ शकतो, म्हणजे तुमचं कॉन्ट्रीब्युशन. नाही तर दुसरं म्हणजे दुसरी आणखी एक बाजू आहेच की कामामुळे त्याची सृजनलीला अखंड चालू असते. त्याची सृजनलीला न थांबता अखंडपणे चालू असते. म्हणजे मायेची जी दोन रूपं आहेत की नाही, विद्या आणि अविद्या. विद्येची जशी गरज आहे तशी अविद्येची गरज आहे. तुम्ही अविद्येलाच कवटाळलं पाहिजे असं नाही आहे. तुम्ही अविद्येतून विद्येकडे जाऊ शकता आणि विद्येकडून तुम्ही ईश्वर प्राप्तीकडे जाऊ शकता. नाही तर तुम्ही तिथे आहात, अविद्येमध्ये आहात. पण हळूहळू तुम्हाला जर अक्कल येईल, वैराग्य येईल, मग तुम्हाला विद्येची प्राप्ती होईल आणि विद्येची प्राप्ती झाल्यानंतर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल आहे. त्यामुळे आजच्या घटकेला सगळ्याच गोष्टीची गरज आहे. ईश्वराने काही चूक नाही केली. ईश्वराने जे केलं ते बरोबरच केलं आहे. कारण काय, तुम्हाला त्या मायेच्या अविद्या भावातूनच तुम्हाला ईश्वर प्राप्ती होऊ शकते. तुमचं जे लक्ष आहे ईश्वराच्या चरणाप्रती अनुराग, भक्ती, ती प्राप्त होऊ शकते आणि प्रत्यक्ष तुम्हाला ईश्वराचं दर्शन होऊ शकते, अनुभूती होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. कोणतीच गोष्ट बिनमहत्त्वाची किंवा अनावश्यक नाही, हे आपण या विचारातून शिकतो किंवा कळतं आपल्याला. याच्या पुढचा भाग पुढच्या मंगळवारी. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि.